गावामध्ये आकाशाने भरलेला दिवस आहे आणि जोरदार वारा वाहत आहे. या जोरदार वाऱ्याच्या मध्ये एक शेतकरी रामचरण रस्त्यावरून चालत चालत येत असतो आणि शेताकडे येऊन पोचतो. शेताच्या दुसरीकडे सुखदेव उभा आहे. दोघे जण एका दुसऱ्याला रागात बघत आहेत. बघ सुखदेव, मी परत सांगतोय, ही माझी जागा आहे. तू मागच्या रात्रीच्या पावसाचा फायदा उचलून माझ्याकडची माती कापून टाकली आहेस. हे एकदम चुकीचं आहे. रामचरण, स्वतःचं तोंड सांभाळून बोल. माती मी नाही कापली, पावसाच्या पाण्याने हे सगळं केलंय. तुझी जागा तिकडे संपून जाते, माझी जागा इकडून चालू होते. प्रत्येक वर्षी तू असंच करत असतो. प्रत्येक वर्षी पाऊस आल्यानंतर तुझी जागा माझ्याकडून वाढून जाते. या गोष्टीचं समाधान आता केलंच पाहिजे. मग कर ना समाधान. मला पण बघायचंय की तू आपली खोटी जागा कसं सिद्ध करतोस. जेव्हा पण गावात पाऊस होतो तेव्हा तू वेडा होऊन जातोस. रामचरण त्याला रागात बघत होता आणि मग तिथून निघून जातो. जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि घराच्या वरून पाणी टपकत होतं. रामचरणची बायको कमला राशनच्या पिशवीला वडून दुसरी जागी ठेवायला लागते, ज्याने ते भिजू नये. तेव्हा रामचरण घराच्या आत येतो आणि दरवाजा जोरात बंद करतो आणि रागात खाटीवर बसतो. कमला त्याला काळजीने बघत असते. बाहेर पुन्हा सुखदेव करून भांडण करून आला आहात आणि मी इथे घरात पाण्याने परेशान झाली आहे आणि तुम्ही बाहेर जमिनीसाठी भांडत आहात. तू नाही समजणार कमला. तो सुखदेव आपली जागा घ्यायचा विचार करत आहे. पाऊस येताच आपलं धान्य कुजायला लागतं, रस्ते बंद होतात. काही तर उपाय असेल या मुसीबत पासून वाचण्यासाठी. काहीच रस्ता नाही आहे. हे पाऊस आपल्याला नुसतं अडचणीच आणतो. आपल्या नशिबात ह्या चिखलात सडायचंच ठरलेलं आहे. दोघांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि पाऊस थांबण्याचा नावच घेत नव्हता. संध्याकाळी जोरदार पावसाच्या नंतर शेवटी पाणी थांबतं. गावाचे रस्ते चिखलांनी भरलेले होते आणि जागी जागी खड्ड्यांमध्ये पाणी जमा झालेलं होतं. तेव्हा एक माणूस स्कूटरवर बसून गावाच्या चौकावर येऊन उभा राहतो. स्कूटर चालवणारा दुसरा कोणी नाही पण मास्टरजी होते. मास्टरजी पूर्ण गावामध्ये सगळ्यात जास्त शिकलेले आणि समजदार माणूस. शहरामध्ये मोठ्या कॉलेजमध्ये शिकल्यानंतरही त्यांनी गावी पुन्हा परत येऊन इथे येऊन लोकांचं जीवन बदलण्याचा फैसला केला. मास्टरजींना फक्त शिक्षण नाही पण आयुष्यातल्या अडचणींना सोडवण्याचं सुद्धा शिकवतात. मास्टर आपला स्कूटर स्टँडवर लावतो आणि रामचरणकडे चालायला लागतो. तिथेच सुखदेव सुद्धा रागात उभा असलेला असतो आणि कमला दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. रामचरण, सुखदेव, तुमच्या दोघांच्या तोंडाकडे बघून असं वाटत आहे की पाऊस शेतात नाही, की खरं तर तुमच्या डोक्यावर चढलेली आहे. काय झालं? एवढ्या थंड्या हवेत तुम्ही एवढे गरम का आहेत? मास्टरजी, तुम्हीच न्याय करा. या पावसाने माझ्या आणि ह्याच्या जमिनीची रेखा मिटवून टाकली आहे. आता रामचरण म्हणतो की माझी जागा त्याची आहे. मी नाटक नाही करत आहे मास्टरजी. पाणी नेहमीच माझ्या जमिनीची रेखा मिटवून टाकतो. मला कसं माहिती पडणार की माझी रेखा कुठे गेली? तुम्ही दोघं पावसाला दोष देत आहात, पण खरं तर हे आहे की प्रॉब्लेम पावसाचा नाही आहे, आपल्या अज्ञानाचा आहे. पाण्याचा स्वभाव आहे वाहणं आणि मातीचा स्वभाव आहे पाण्यासोबत वाहून जाणं. पण मास्टरजी, आम्ही तर सर्वसाधारण शेतकरी हे सगळं काय कसं शिकू शकतो? शिकण्याचं काही वय नसतं कमला. जर तुम्ही सगळे तयार असतील तर आपण उद्यापासून एक तालीम सुरू करूयात. तिघे जण थोडेसे घाबरलेले असतात, पण मास्टरजींचा शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला व्यवहार त्यांना एक आशेचा किरण देतो. दुसऱ्या दिवशी मास्टरजी पंचायत हॉलमध्ये आपली छोटीशी क्लास लावतात. ते हॉल खूप जाग्याकडून तुटलेलं होतं आणि तिथून पावसाळ्याचं पाणी टपकत होतं. मास्टरजी टेबलवर 2 ट्रे आणि पाण्याने भरलेले प्लास्टिकच्या बॉटल्स ठेवतात. तेव्हा रामचरण, सुखदेव आणि कमला आत येतात. मास्टरजी, इथे तर आतमध्ये सुद्धा बाहेर सारखंच हाल आहे. या टपकणाऱ्या छताखाली आपण काय शिकणार आहोत? जो किसान अडचणीच्या वेळी बाहेर निघून जातो तो शेतकरी कसं काय? त्याचं लीक होणंच तर आपली पहिली शिक्षा आहे. जरा नीट पहा, पाणी कुठून पडत आहे आणि कोणत्या गतीने पडत आहे.
मास्टरजी, आपल्याला तर फक्त आपली शेताची माती वाचवायची आहे. हा, या बॉटल आणि ट्रेने आमच्या शेतीची रेखा कशी वाचेल? आज आपण हे पावसाच्या पाठशाळामध्ये शिकूयात की उतार काय असतं, पाण्याचा दबाव काय असतो आणि मातीला वाहण्यापासून कसं थांबवू शकतो. जेव्हा तुम्ही हे शिकून जाल त्यानंतर तुमचं भांडण कायमचं संपून जाईल. मास्टरजी, मला तर हे खूप छान वाटत आहे. तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा. ते सगळेजण मिळून मास्टरजीकडून शिकतात. मास्टरजी त्यांना समजावतात आणि ते सगळेजण मिळून त्यांचं बोललेलं लक्ष देऊन ऐकत असतात. काही क्षणांनंतर पाऊस हलका होऊन जातो आणि फक्त थोडंफार पाऊस पडत असतो. मास्टरजी रामचरण आणि सुखदेव आणि कमलाला घेऊन वडाच्या झाडाच्या खाली येतात. सगळं समजावल्यानंतर मास्टरजी रामचरण आणि सुखदेवला बोलतात की एका ट्रेमध्ये सगळी माती ठेवा आणि दुसऱ्यामध्ये गवताची माती. मग मास्टरजी साध्या मातीच्या ट्रेमध्ये पाणी टाकतात. पाणी मातीमध्ये पडतं आणि मातीला एकीकडे बाजूला काढून त्याच्यामध्ये एक भेगा पाडतो. हे बघ रामचरण, पूर्णपणे सपाट आणि रिकामी असते तेव्हा पाणी सरळ मातीवर पडून त्याला कापून टाकते. यालाच सॉइल इरोजन म्हणतात. हो, एकदम असंच होतं. माझी रेखाची माती अशीच मिळून सुखदेवच्या शेतात चालली जाते. बघितलं रामचरण, मी तर कधीच सांगत होतो, तर तुला समजलं. मास्टरजी, तर ह्या मातीला होऊन न जाण्यासाठी काय उपाय करू शकतो? उपाय खूपच सरळ आहे. जमिनीला कधीच रिकामा नका सोडू. याच्यावर काहीतरी गवत किंवा छोटे रोपटे लावा. मग मास्टरजी गवताच्या मातीच्या ट्रेमध्ये पाणी ओततात. हे बघून सगळेजण हैराण होऊन जातात, कारण त्या ट्रेची माती आपल्या जागी तशीच असते. हे तर खूप अद्भुत आहे मास्टरजी. मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात. जर का आम्ही आपल्या शेताच्या सीमेवर असं गवत उगवू तर पाणी मातीला शिवू सुद्धा नाही शकत. एकदम खरं बोललीस कमला. रामचरण आणि सुखदेव एका दुसऱ्याला बघतात. त्यांना आपली चूक समजायला लागते. वर्षांपासून जे राग त्या दोघांना वेगळं करत होतं त्याच्या जागी आता प्रकृतीची एक समज येते दोघांमध्ये. दोघे एक दुसऱ्याला बघून हसायला लागतात. रात्री रामचरण कमला बरोबर बसून सकाळी मास्टरजीने समजावलेल्या गोष्टींची नोट्स बनवतात. हे तुम्ही काय करत आहात? आज मास्टरजींनी जे काही शिकवलं मी ते सगळं लिहून तयार करत आहे. याच्याने मला सगळं लक्षात राहील. अरे वा, ह्याने तर आपलं काम आणखीन जास्त सोपं होऊन जाईल. हो, खरंच. तेव्हा सुखदेव त्यांच्या दरवाज्यावर येतो. अरे सुखदेव, तू इकडे? हो, मी काहीतरी विचार करून इकडे सांगायला आलेलो आहे. अच्छा, सांगा काय? जर आपण आपल्या शेतीच्या रेखांना जोडून त्याच्यात सुंदर फुलं आणि गवत लावूयात, यामुळे आपण शेताच्या रेखांमधून मुक्त होऊन जाऊ आणि आपले शेत अजून पण जास्त सुंदर दिसायला लागतील. अरे वा, हा तर खूप चांगला सुझाव आहे. ह्याने तर आपलं शेत खूप जास्त सुंदर दिसायला लागेल. ठरलं तर मग उद्या आपण दोघं या कामासाठी सुरू करूयात. हो, नक्कीच. ह्यानंतर सुखदेव तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी रामचरण आणि सुखदेव एकत्र शेतामध्ये पोचतात. ते दोघे जण शेताच्या सीमेला आपल्या आपल्या बाजूने हल चालवून तयार करतात. काम संपल्यानंतर ते दोघे जण त्या सीमेवर वेगवेगळे फुलं आणि गवत उगवायला लागतात. आता हे मातीला घट्ट पकडून ठेवणार आहे आणि त्यांचं शेत आणखीन जास्त सुंदर दिसणार आहे. वाह, हे काम तर एकदम चांगल्यापणे झालं. हो, आणि बघ, या रेखांवर हे फुलं आणि गवत लावल्यामुळे आपलं शेत अजून पण सुंदर दिसत आहे. खरं तर हे तर मास्टरजीची कृपा आहे. त्यांनी आपल्याला हे शिकवून आपली खूप मदत केली आहे. तेव्हा मास्टरजी त्या जागी पोचतात. खूप छान. रामचरण, सुखदेव, पाणी आता तुमच्या रेखाला कधीच नाही कापणार. मास्टरजी, तुमच्या शाळेची शिकवण कामात आली. जर आम्ही आज मिळून हे रोपटे नसती लावली तर परत आमची ही जमिनीची रेखा कापलेली असती. तेव्हा जोरदार पाऊस सुरू होतो. सगळेजण जवळच्या शेडकडे पळत पळत जातात आणि तिथून आपल्या शेतांना बघायला लागतात. पण आता रामचरण आणि सुखदेवच्या मध्ये
काहीच राग उरलेला नव्हता. त्याच्या जागी एक प्रेमाची मैत्री बनायला सुरू होत होते. हे बघून मास्टरजी खूप खुश होतात. रामचरण बघ, तुझी जमीन तिकडेच आहे जिथे काल होती आणि माझी सुद्धा तिकडेच आहे. पाण्याने आपली रेखाला शिवलं सुद्धा नाही. मला माफ कर भाऊ, मी उगाच तुला ओरडत बसायचो. माफ तर मला कर सुखदेव. मी तर पावसालाच आपलं दुश्मन मानलेलं होतं. खरा दुश्मन तर आपला वेडेपणा होता. जर मास्टरजींनी आपल्याला नसतं शिकवलं तर आपण नक्कीच भांडत असतो. जोपर्यंत ज्ञानचा प्रकाश नाही होत तोपर्यंत प्रत्येक प्रकृतीचं बदलणं एक अडचण वाटते. आज तुम्ही दोघांनी फक्त आपली जमीन नाही वाचवली, खरं तर हे सिद्ध केलं आहे की शिक्षाच प्रत्येक समस्याचं समाधान आहे. सगळेजण मास्टरजीच्या सीख पासून खुश होतात आणि इथेच आपली गोष्ट संपते.